कोकणात अशीही ठिकाणं आहेत जिथे समुद्र आणि निसर्ग एकमेकांना अगदी मिठी मारून उभे आहेत, जिथे निसर्ग अजूनही अगदी मनापासून जपला गेला आहे. आणि आज आपण आलोय अशाच एका सुंदर गावात. नमस्कार, मी शशांक. आज आपण आलो आहोत जयगडपासून अगदी जवळ असलेल्या आणि समुद्रकिनारी वसलेल्या गावामध्ये. समुद्राच्या लाटांचा आवाज, आजूबाजूची हिरवळ आणि निसर्गाच्या सानिध्यात नारळाच्या झाडांनी वेढलेली ही घरं. इथला प्रत्येक कोपरा म्हणजे कोकणचं एक सुंदर चित्रच. इथल्या या साध्या शांत वातावरणातच कोकणाचं खरं सौंदर्य दडलंय. इथे सकाळची सुरुवातही समुद्राच्या सान्निध्यात होते आणि संध्याकाळही याच निसर्गाच्या कुशीत शांत होते. समुद्रातून मिळणारा मासा असो किंवा मातीतून मिळणारं पीक, इथल्या लोकांचं निसर्गाशी असलेलं नातं अगदी घट्ट आहे. इथे काय झालं, आपल्या डॉगेशबाईंची नजर पडली एका कुर्लीवर. पण कुर्ली डॉगेशला चकमा देत होती. डॉगेश मागे, कुर्ली पुढे. शेवटी कोण जिंकलं तुम्हीच ठरवा. असं हे छोटंसं पण निसर्गाने भरलेलं सुंदर गाव. कोकणाची खरी मजा अनुभवायची असेल तर अशा गावांच्या वाटेवर एकदा नक्की फिरून या. मी शशांक. पुन्हा भेटूया एका नवीन ठिकाणी. तोपर्यंत पाहत राहा शशांक्स POV. जय महाराष्ट्र. है मुझसे वही स्मार्ट, बताओ खुद नहीं, तुम खुद